मगाशी तुम्ही रामायण आणि महाभारत या दोन्हीचा उल्लेख केला, तर ती दोन्ही महाकाव्य आहेत, म्हणजे दे आर एपिक्स. हो. तर कुठेतरी दोन्ही एक सारखी पण आहेत आणि वेगळी पण आहेत. पण रामायण हे जास्त आपल्याला जवळचं वाटतं, जास्त पॉप्युलर आहे. तर असं का? म्हणजे त्या दोन्हीचं जर आपण कंपॅरिझन केली तर? बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते, की रामायण आणि महाभारत ही दोन्ही आपलीच राष्ट्रीय काव्य आहेत. पण रामायणामध्ये जे एक कौटुंबिक चित्रण आहे हं. किंवा तिथे जी विलोभनीय नाती रंगवलेली आहेत, ती कुणालाही आकृष्ट करणारीच आहेत. म्हणजे पिता पुत्र आहे, भाऊ भाऊ आहेत, पती पत्नी आहेत, दीर भावजय आहेत. ही सगळी नाती इतकी वाल्मिकींनी हृदय रेखाटली आहेत. म्हणजे मुलगा वनवासात जाणार तर पिताचा प्राणत्याग होतो. किंवा लक्ष्मण आणि राम हे दोघे काही सहोदर नाहीत, म्हणजे सख्खे नाही आहेत भाऊ, ते सावत्र भाऊ आहेत. कारण दोघांच्या आया वेगळ्या आहेत ना. ही कौसल्य आणि ती कैकेयीचा मुलगा भरत. पण लक्ष्मण सुमित्रेचा मुलगा. पण राम त्याला म्हणतो की सहोदर, तू माझा सख्ख्या भावासारखा, म्हणजे सख्ख्या भावात असणारे इतकं प्रेम त्या दोघांचं आहे. म्हणून हा निघाला अरण्य, की तोही त्याच्या मागोमाग निघाला. किंवा दीर भावजय आपण म्हटलं तर एक खूप छान प्रसंग आहे रामायणातला. जेव्हा सीतेचं अपहरण झालं, तर रामाला आपल्या काहीतरी खाणाखुणा मिळाव्यात म्हणूनच तिने आपल्या अंगावरचे एक एक दागिने खाली टाकले होते. आणि राम सीतेचा शोध घेत जेव्हा निघाले राम लक्ष्मण, तेव्हा त्यांना ते अलंकार मिळाले. आणि मग रामाने लक्ष्मणाला म्हटलं, बघ रे, ही सीतेचेच ही आभूषणं आहेत का? तर त्याच्यावरती लक्ष्मणाने काय म्हटलं, की नाहम जानामी केयुरे. खूप प्रसिद्ध श्लोक आहे हा रामायणातला, बऱ्याच जणांना माहिती असतो. नाहम जानामी केयुरे, नाहम जानामी कुंडले, नूपुरे तू अभिजानामी नित्यम पादाभिवंदनात. म्हणजे मला हे तिचे कर्णभूषण माहिती नाहीत, तिचं काही कंगन इत्यादी मला माहिती नाहीत, पण तिची नूपुरं मात्र ही नक्कीच तिची आहेत, कारण मी रोज तिच्या पायावरती वंदन करत असे ना, त्यामुळे. म्हणजे काय ह्याच्यावरती काही भाष्य करायची गरजच वाटत नाही. काय दीर भावजाईचं कशा प्रकारचं नातं होतं, आदर, सन्मान. आणि आपल्याला महाभारतामध्ये सुद्धा माहिती आहे दीर भावजाईचं कसं नातं आहे. तर हे जे त्यांनी रंगवलेलं आहे ना, हे फार लोकांना भावतं. म्हणजे भारतातच नाही, भारताबाहेरही रामायण इतकं प्रसिद्ध आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल. ह्याचं कारण ही सगळी कौटुंबिक नाती त्यांनी जे रंगवलेली आहेत, कौटुंबिक कथा आहे ही सगळी. एकमेकांवरती विलक्षण प्रेम करणार. म्हणजे ही प्रेमाची ही जी एक शाश्वत आणि अशी आदिम अशी जी भावना आहे ना, तिच्यामध्ये फार सामर्थ्य आहे. आणि त्याच्या जोरावरतीच रामायण हे लोकांना, प्रत्येकजण आपल्या स्वतःला रामायणाशी रिलेट करू शकतो. आणि त्याच्यामुळे ते खूप महाभारताच्याही पेक्षा खूप लोकांना आवडतं, भावतं, असं आहे. हा एक मला नवीन कळलं. म्हणजे कसं, की रामायणामध्ये नातेसंबंधात प्रेम आहे. म्हणजे प्रेम हे त्याचं एक मेन आहे हो. रामायणामध्ये. महाभारतामध्ये ॲक्च्युअल लाईफ स्टोरीज आहेत. म्हणजे तिथे युद्ध आहे, भांडणं आहेत, भावाभावांमध्ये भांडणं आहेत आणि बरंच बरोबर. काय-काय आहे. कलह आहेत, भांडणतंटे आहेत. तर रामायणामधून प्रेम हे ओसंडून वाहतंय. तर तुम्ही जे म्हणालात, की हे नातेसंबंधांमधलं प्रेम म्हणा, तर राम हा आपण ज्याला म्हणतो मर्यादा पुरुषोत्तम आहे किंवा रामाकडे असं आपण बघू शकतो का, की एक आदर्श राजा, आदर्श शासनकर्ता, आदर्श पती, पुत्र, पिता म्हणजे एक आपण त्याला एक मॉडर्न हिरो, की ज्याच्यामध्ये सगळ्या पॉझिटिव्ह क्वालिटीज आहेत, असं आपण त्याच्याकडे बघू शकतो का? हो, नक्कीच बघू शकतो. राम हा आपला राष्ट्रीय महानायक आहे, खरंच सांगते. आणि तो जेव्हा म्हणजे अरण्यामध्ये जेव्हा वनवासाला तो जेव्हा गेला, तिथल्या सगळ्या वनवासातल्या ज्या काही वनवासी जमाती होत्या, त्या सगळ्यांशी त्यांनी प्रेमाचे संबंध जोडलेले होते. म्हणजे शबरीची गोष्ट आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना.
शबर भिल्ल जमातीची ती होती. खरंच तिने बोरं अशी उष्टी दिली का? म्हणजे तो सगळा भक्ती परंपरेचा नंतरचा महिमा आहे. पण वाल्मिकी रामायणातली शबरी तशी नाही आहे. ती तापसी सिद्ध संमता असं तिला तिचं वर्णन केलं आहे. पण ती अर्थातच एका शबर टोळीच्या प्रमुखाची मुलगी होती. पण आणि तिला रामाला भेटायची खूप इच्छा होती आणि तिने रामाचं स्वागत केलं, त्याला आसनावर बसवलं आणि तिने आपल्या हाताने अगदी निवडक अशी छान रसाळ वन्य फळं आणली होती, वनातली फळं, आणि तिने रामाला दिली. असं पण मग नंतर काय झालं की सगळं रामाचं दैवतीकरण झालं ना, तो देव झाला. विशेषतः भक्ती परंपरा जी झाली त्या परंपरेमध्ये रामाला मग भक्त आणि भगवान मग ते तिची उष्टीभर असं त्याच्यावरती सगळी नंतरची भर त्याच्यामध्ये टाकण्यात आली. तर त्यांनी वनवासामध्ये ह्या सगळ्यांशी ह्या लोकांशी प्रेमाचंच नातं जोडलं होतं. त्यांची मनं म्हणजे भले नंतर वानरांनी तो सेतू बांधला, पण तो वानरांचा सेतू बांधायच्या आधी रामाने ह्या सगळ्यांच्या मनाचा सेतू जोडलेला होता. निषाद होता, केवट होता, शबरी होती आणि त्यामुळे हे जे सगळ्यांचं सामिलीकरण त्यांनी करून घेतलं होतं. किंवा मी म्हटलं तसं की वालीचा वधाची जी घटना रामायणामधली बरेच जण त्याच्यावरती उलटसुलट चर्चा करतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा जो आदर्श राजा हा त्याचा जो व्यक्तिमत्वाचा विशेष आहे तो आपल्याला कसा दिसून येतो वाल्मिकी रामायणामध्ये. असं वाल्मिकीने असं सांगितलेलं आहे की हा जो वालीवधाचा प्रसंग कसा आला की राम आणि लक्ष्मण जेव्हा सीतेच्या शोधात ऋष्यमुख पर्वतावरती आले, तिथे त्यांना सुग्रीव भेटला. हा सुग्रीव वालीचा भाऊ हा त्या ऋष्यमुख पर्वतावरती वालीच्या भीतीने दडून बसला होता, कारण हा त्याच्या जीवावर उठला होता. आणि मग सुग्रीवानी राम आणि लक्ष्मणाला सांगितलं की तुम्ही मला मदत करा. एकतर वालीनी सुग्रीवाची पत्नी मुलगा त्यांना तुरुंगात डांबलं होतं, म्हणजे वालीचं अपराधित्व सिद्धच होतं. आणि मग जेव्हा सुग्रीवानी विनंती केली की तू मला मदत कर, माझं राज्य त्यांनी बळकावलं आहे, माझी पत्नी त्यांनी तुरुंगात टाकलेली आहे, तेव्हा मग रामाने ठरवलं की बाजू त्याची ऐकून घेतल्यावर आणि तो जो सगळा दंडकारण्याचा भूभाग होता तो सगळा इक्ष्वाकूंच्या आधिपत्याखाली येत होता. आता तो तिथे भरत जरी अयोध्येमध्ये राज्य करत असला तरी राम हा त्याचा प्रतिनिधी होता. आणि त्याच्या म्हणजे त्या जागेमध्ये जो कोणी त्रास देत असेल किंवा काही उपद्रव निर्माण करत असेल त्याला शासन करणं हे राजाचं आदर्श राजाचं कर्तव्यच आहे. शिवाय सुग्रीव त्याच्याकडे शरण आला होता, त्याच्याकडे मदतीची याचना केली होती आणि म्हणून त्यांनी वालीला त्यांनी शासन करायचं ठरवलं. आता मुख्य म्हणजे मुद्दा असा येतो की मग रामाने तिथे त्याच्यावरती त्या दोघांच्या युद्धामध्ये बाण का मारला, झाडा आडून बाण का मारला, असे सगळे प्रश्न विचारले जातात. पण एक मी सांगते की रामाचं धनुष्य ते इतकं म्हणजे लपून वगैरे तो काही मारलेला नाही आहे बाण. त्याचा इतका प्रचंड टणत्कार व्हायचा त्या धनुष्याचा. बाण समोरूनच मारलेला आहे आणि तो छातीवरती लागलेला आहे वालीच्या. पण त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की थोडासा हा रामाने गनिमी कावा तिथे खेळलेला आहे आणि युद्धामध्ये ज्या मोठ्या सत्कार्यामध्ये एखाद्या वेळेला जर काही असा काही गनिमी कावा खेळायला लागला तर तो सर्वथा क्षम्य ठरतो. म्हणजे जसं सांगते की कसायांनी तुम्हाला जर गाईचा पत्ता विचारला तर त्यावेळेला तो खोटा पत्ता सांगणं हे जसं पुण्याचं ठरतं तसं त्यांनी ते केलेलं आहे. आणि त्यांनी वालीला जो बाण मारलेला आहे आणि स्वतः वालीनी मरताना रामाला हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत की तू मला का मारलंस, मी तुझं काय वाकडं केलं होतं. तेव्हा मग रामाने त्याला ही सगळी समाधानकारक उत्तरं दिलेली आहेत. त्यांनी नंतर सुग्रीवानंतर वालीच्या मुलाला यवराज्याभिषेक होईल हे सगळं त्यांनी पाहिलेलं आहे आणि रामाच्या उत्तरांनी वालीचं पूर्ण समाधान झालेलं आहे आणि त्यांनी शेवटी अगदी समाधानाने प्राण सोडलेले आहेत असं वाल्मिकी रामायणात म्हटलेलं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.